नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. जसं की श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की हा खेळ शब्दांचा हा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वरील शोने 4 वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि येणाऱ्या मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपला हा जो शो आहे तो 5 वर्ष पूर्ण करेल. आणि निश्चितपणे याचं सर्व श्रेय जे आहे ते आपले जगभरातले जे साहित्यिक मान्यवर आहेत आणि जे श्रोते आहेत त्यांना जातं. कारण प्रत्येकजण हा व्यक्त होत असतो, प्रत्येकजण हा लिहित असतो, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर लिहिलं जातं, वेगवेगळ्या साहित्य संमेलनांमध्ये, कवी संमेलनामध्ये आपण आपल्या रचनांचं सादरीकरण करत असतो. परंतु हा जो शो आहे आपला, हे शो म्हणजे एक खूप मोठं असं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर अनेक मान्यवरांनी आपल्या रचना पाठवलेल्या होत्या आणि आपल्या या व्यासपीठाला आपण एकच फक्त नियम लावतो, तो म्हणजे ओळींचं बंधन असतं, विषयांचं बंधन असतं. हे 2 नियम सोडून आपण इतर कोणतेही नियम जे आहेत ते आपल्या या शोमध्ये रचना पाठवण्यासाठी नसतात. कारण आपला या शोचा उद्देश असा आहे की जे आपले जगभरातले साहित्यिक मान्यवर आहेत, जे लिहितात परंतु त्यांना पोस्ट करताना मनामध्ये शंका कुशंका येतात की आपण लिहिलेलं बरोबर आहे का, आपली रचना इतरांना भावेल का. तर त्या सर्वांना एक व्यासपीठ देण्यासाठी आपण हा शो सुरू केलेला होता सुमारे 4.5 वर्षापूर्वी. आणि बघता बघता 4.5 वर्षाचा हा प्रवास जो आहे तो कसा गेला ते कळलंच नाही. आणि सर्वांनी या शोमध्ये सहभाग घेतला. शोमध्ये कवितांचा ओघ एवढा असतो की आपल्याला 1 शो 2 शो असे गॅप ठेवून रचना घ्याव्या लागतात, कारण वेळेचं हे बंधन असतं. त्यामुळं आपण कधी चारोळ्या, कधी 8 ओळींच्या रचना, कधी चित्रकविता, चित्रचारोळ्या असे वेगवेगळ्या प्रकारचे जे विषय आहेत ते दर रविवारी वेगवेगळे विषय देऊन आपल्या जगभरातल्या साहित्यिकांना आपण आमंत्रित करीत असतो लिहिण्यासाठी. आणि त्यांच्या ज्या रचना आहेत त्या रचनांचं सादरीकरण जे आहे ते आपल्या या शोच्या माध्यमातून करीत असतो. आणि श्रोते हो, जसं की आपल्या आजच्या शोमध्ये आपण एक चित्र दिलेलं होतं आणि चित्रचारोळ्या आमंत्रित केलेल्या होत्या. आजच्या या शोमध्ये सुद्धा भरभरून असा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे आणि साहित्यिकांनी खूप अप्रतिम अशा चित्राला अनुरूप अशा रचना ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत. तर चित्र होतं की एक स्त्री जी नऊवारी नेसून उभी आहे प्रतीक्षेमध्ये. तर त्या अनुषंगानेचा आपला आजचा विषय आणि आजचं चित्र होतं. तर जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोला सुरुवात करूया. आणि जसं की नेहमीप्रमाणेच आपण शोची सुरुवात जी करत असतो ती माझ्या एका चारोळीने करतो. आणि चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर आपण आज हा खेळ शब्दांचा हा तुमच्या सुंदर सुंदर रचनांनी सजवणार आहोत. तुमच्या शब्दांच्या मोत्यांचे अलंकार जे आहेत ते या शोला नक्कीच 4 चांद लावतील अशी मला अपेक्षा आहे. तर आज जो विषय होता तो म्हणजे नऊवारी साडी आणि ती साडी परिधान केलेली स्त्री कोणाच्या तरी प्रतीक्षेत आहे अशा आशयाचं ते चित्र होतं. आणि त्या चित्राच्या अनुषंगानं जर आपण बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की नऊवारी साडी म्हणजे नऊवारी ही एक साडी नेसण्याची जी आहे ती शैली आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की काष्टा साडी किंवा नऊवारी साडी ही साडी नेसण्याची शैली आहे. आणि जसं महाराष्ट्रामध्ये धोतर ज्या प्रकारे परिधान केलं जातं त्याच प्रकारची ही शैली आहे. काष्ट असं याला म्हटलं जातं आणि या शब्दाचा अर्थ साडीला पाठीमागे बांधणे असा होतो. ही साडी सामान्यतः 9 गजांचे एकच कापड वापरून नेसली जाते आणि त्यामुळं तिला नऊवारी असं संबोधलं जातं. अखंड वस्त्र असं सुद्धा त्याला संबोधलं जातं. आणि त्याचा अर्थ असा आहे की त्याला आधार देण्यासाठी इतर कोणत्याही पोशाखाची आवश्यकता नसते. हा पोशाख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण विविध क्षेत्रातील महिलांनी तो परिधान केला आहे. आणि हा पोशाख जो आहे तो केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्येच परिधान केला जात नाही, तर आपण इतिहास काढून पाहिला तर भूतकाळात इतिहासामध्ये सुद्धा अनेक महिलांनी
हीच साडी परिधान करून युद्धेसुद्धा लढलेले आहेत. अशी उज्ज्वल परंपरा असलेला हा पोशाख म्हणजे नऊवारी. आणि नऊवारी ही साडी नेसून आज काबाड कष्ट करणाऱ्या महिला ज्या आहेत, शेतात राबतात, शेतमजुरी करतात, इतर मजुरीची कामं करतात. एवढंच नाही तर अगदी छोट्यातल्या छोट्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील स्त्रीपासून, अगदी मोलमजुरी करणाऱ्या स्त्रीपासून ते अत्यंत उच्चभ्रू म्हणजे उच्च पदावर असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यासुद्धा ही जी साडी आहे हे अभिमानानं परिधान करत असतात. कारण ती आपली संस्कृती आहे आणि आपल्या या संस्कृतीची जतन करणं, संवर्धन करणं या अनुषंगानं या पारंपरिक पोशाखाकडं जे आहे ते पाहिलं जातं. तर आपण या चित्राच्या अनुषंगानं बोलत असताना नऊवारी साडी त्यातील त्या स्त्रीचं सौंदर्य या अनुषंगानेचा आपला जो आहे तो आजचा विषय आहे आणि त्या अनुषंगानं आपण आज बोलणार आहोत. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की ती लोभस आरसपाणी सौंदर्यवती, ती लोभस आरसपाणी सौंदर्यवती, सौंदर्य खरे तर तिच्या सम दिसते. ती लोभस आरसपाणी सौंदर्यवती, खरे सौंदर्य, सौंदर्य खरे तर तिच्या सम दिसते. नी ती वेडी मजला नेहमी हसून, नी ती वेडी मजला नेहमी हसून, मी सुंदर आहे का म्हणून पुसते, मी सुंदर आहे का म्हणून पुसते, म्हणून पुसते. तर ही माझी एक चारोळी होती आणि माझ्या या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिली जी रचना आहे त्या पहिल्या रचनेकडे वळूयात. कारण आपल्याला आजच्या शोमध्ये खूप अप्रतिम या चित्राच्या अनुषंगानं सुंदर सुंदर ज्या आहेत त्या रचना आलेल्या आहेत आणि त्या रचनेमधील जो हसत खेळत काव्य या समूहातील आपण रचनांनी आजच्या शोची सुरुवात करणार आहोत. आणि त्या समूहाच्या रचना ज्या आहेत त्या आपल्याला पाठवलेल्या आहेत पौर्णिमा देसाई मॅडम यांनी गोवा येथून. आणि हसत खेळत काव्य या समूहातील रचनेमधील पहिल्या रचनेमध्ये शिला काकोडकर मॅडम यांनी लिहिलं आहे की नऊवारी साडी काष्टा बांधला भारी, नऊवारी साडी काष्टा बांधला भारी, अशी ही नऊवारी दिसते लय भारी, अशी ही नऊवारी दिसते लय भारी. तर नऊवारी साडी आणि त्याचा बांधलेला काष्टा, तर काष्टा बांधल्यानंतर नऊवारी साडी जी आहे ती खूप भारी दिसते असं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या पुढच्या एका रचनेमध्ये सुनीता पेडणेकर मॅडम यांनी लिहिलं आहे. सुनीता पेडणेकर मॅडम लिहित आहेत की माझ्या अंतरीची घालमेल पोचू दे तुझ्या प्रेमउरी, माझ्या अंतरीची घालमेल पोचू दे तुझ्या प्रेमउरी, वाट पाहते मी आतुर होऊन, वाट पाहते मी आतुर होऊन, कधी येशील रे जीव लगा, कधी येशील रे जीव लगा. तर चित्राला साजेसे भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये उमेश शिरगुप्पे सर लिहित आहेत. उमेश शिरगुप्पे सरांनी लिहिलं आहे की सांजवेळी नेसून नऊवारी उभी ललना एकदारी, सांजवेळी नेसून नऊवारी उभी ललना एकदारी, घालमेल चालली उरी, घालमेल चालली उरी, कधी येईल सजना घरी, कधी येईल सजना घरी. वाह. तर सजनाची वाट पाहणारी ती स्त्री की जी सजून नऊवारी घालून आपल्या सजनाच्या प्रतीक्षेमध्ये दारामध्ये उभी आहे आणि ती वाट पाहताना त्या स्त्रीच्या मनामध्ये असलेली जी घालमेल आहे ती सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अमोद कुलकर्णी सर लिहित आहेत. अमोद कुलकर्णी सरांनी लिहिलं आहे की तू श्वेतांबरी का मदन मंजिरी का पुनव चांदणी जशी नभा, तू श्वेतांबरी का मदन मंजिरी का पुनव चांदणी जशी नभा, अमुचे काळीज कातर कातर, अमुचे काळीज कातर कातर पाहुनी तमातील तुझा आभा. वाह. अमुचे काळीज कातर कातर पाहुनी तमातील तुझा आभा, हृदयी अमुच्या सतारीचे स्वर दिडता दिडता छेडू नको, हृदयी अमुच्या सतारीचे स्वर दिडता दिडता छेडू नको, नजरेला दे नजर अमुच्या नजर फिरवून जाऊ नको, नजरेला दे नजर अमुच्या नजर फिरवून जाऊ नको, जाऊ नको. वाह. तर तू श्वेतांबरी आहेस की मदन मंजिरी आहेस का पुनव चांदणी आहेस. वाह. खूप अप्रतिम अशा उपमानी भरलेली ही सरांची अप्रतिम अशी रचना होती. आणि पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये नवनाथ मुळवी सर लिहित आहेत की नेसून श्वेतरंगी नऊवारी,
नेसून श्वेतरंगी नऊवारी वाट पाहते कितीतरी. नेसून श्वेतरंगी नऊवारी वाट पाहते कितीतरी, नकळत पोहोचले दारी अजून का आली नाही स्वारी. नकळत पोहोचले दारी अजून का आली नाही स्वारी. अजून का आली नाही स्वारी. वाह. तर श्वेतरंगी नऊवारी नेसून वाट पाहणारी ती, आणि बघता बघता वाट पाहता पाहता ती जेव्हा दारामध्ये पोहोचते तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये ती आतुरता असते की अजून स्वारी कशी आली नाही. तर या आतुरतेला अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अमिता देसाई मॅडम यांनी लिहिलं आहे की रती तू मदनाची मुसमुसलेली. रती तू मदनाची मुसमुसलेली, यौवन झाकून किती ठेवशील. यौवन झाकून किती ठेवशील, पाठमोरी काया तुझी नऊवारीतली. पाठमोरी काया तुझी नऊवारीतली, न जाणे कोणाकोणाला वेड लावेल. न जाणे कोणाकोणाला वेड लावेल. अप्रतिम अशा या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलं आहे की तू मदनाची मुसमुसलेली रती आहेस आणि तू यौवन जरी झाकून ठेवलंस तरी तुझी नऊवारीतील पाठमोरी काया पाहिल्यानंतर कोणाकोणाला तू वेळ लावशील हे कळत नाही. तर स्त्रीच्या सौंदर्याचं अप्रतिम असं वर्णन या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये बबिता नार्वेकर मॅडम लिहित आहेत की नवदुर्गेचं बळ असलेली नारी. बबिता नार्वेकर मॅडम यांनी लिहिलं आहे की नवदुर्गेचे बळ असलेली नारी, नेसली शुभ्र रंगाची नऊवारी. वाह. नवदुर्गेचं बळ असलेली नारी, नेसली शुभ्र रंगाची नऊवारी, आतुरलेल्या नैनांनी स्तब्ध जरी. आतुरलेल्या नैनांनी स्तब्ध जरी, वाट पाहते सजनाची साजनी. वाट पाहते सजनाची साजनी. सजनाची साजनी. वाह. खरंच की नवदुर्गेचं बळ असलेली ती नारी असते जेव्हा ती शुभ्र अशी नऊवारी नेसते शुभ्र रंगाची, तेव्हा आतुरलेल्या नयनामध्ये स्तब्धता जरी असली तरी ती सजनाची वाट पाहत आहे हे मात्र तीव्रतेने जाणवत असतं. आणि ते भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये नागरत्ना कुडतरकर मॅडम लिहित आहेत. नागरत्ना कुडतरकर मॅडम यांनी शुभ्र धवल नऊवारी नेसुनी. शुभ्र धवल नऊवारी नेसुनी, लाल चोळी अंगावरी लेवणी. शुभ्र धवल नऊवारी नेसुनी, लाल चोळी अंगावरी लेवणी, सख्या वाट पाहते ही सजनी. सख्या वाट पाहते ही सजनी, प्रीतीची ओढ साठुनी नैनी. प्रीतीची ओढ साठुनी नैनी. वाह. तर जेव्हा शुभ्र धवल साडी नेसून नऊवारी नेसून लाल चोळी अंगावरी लेवून सख्याची सजनी जेव्हा वाट पाहत असते तेव्हा त्या प्रीतीची जी ओढ आहे ती प्रीतीची ओढ तिच्या नयनामध्ये साठलेली असते. तर नयनामध्ये साठलेली प्रीतीची ओढ आणि नऊवारी नेसून नटलेली ती, या दोन्ही भावभावनांना या अप्रतिम अशा रचनेमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात ज्यामध्ये पौर्णिमा देसाई मॅडम लिहित आहेत. पौर्णिमा देसाई मॅडम यांनी लिहिलं आहे की तुझसाठी मंद मंद पाऊले टाकत मी आली राया. तुझसाठी मंद मंद पाऊले टाकत मी आली राया, शुभ्र नऊवारी परिधानले. शुभ्र नऊवारी परिधानले, चांदण्यात विसावया. चांदण्यात विसावया. वाह. तर चांदण्यात विसावण्यासाठी शुभ्र नऊवारी परिधान करून मी तुझ्यासाठी आलेली आहे. आणि येताना जे आहे ते फक्त तुझ्यासाठी आलेली आहे आणि तीही मंद मंद पावले टाकत तुझ्यासाठी मी आलेली आहे राया. असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये माधुरी उसगावकर मॅडम लिहित आहेत की श्वेत लुगडे किनार लाल. श्वेत लुगडे किनार लाल, नेसुनी ही यौवन सुंदरी. श्वेत लुगडे किनार लाल, नेसुनी ही यौवन सुंदरी, आसुसले कमलनयन. देखण्या जिवलगाची स्वारी. आसुसले कमलनयन, देखण्या जिवलगाची स्वारी. जिवलगाची स्वारी. वाह. आणि खरंच की श्वेत लुगडे आणि त्याची लाल असलेली किनार
हे नेसून यौवन सुंदरी जी सजत असते, तिचे नयन जे आसुसलेले असतात ते जिवलगाची स्वारी पाहण्यासाठी ते आसुसलेले असतात. असं अप्रतिम असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका सुंदर रचनेमध्ये मुरलीधर बर्डे सर लिहित आहेत. मुरलीधर बर्डे सरांनी लिहिलंय की मदन मंजिरी सजले मीरे, मदन मंजिरी सजले मीरे, धवल शुभ्र साडीत मैतरा. वाह, मदन मंजिरी सजले मीरे, धवल शुभ्र साडीत मैतरा, प्रणय मनाचा वाट पाहतो, प्रणय मनाचा वाट पाहतो, मम अंगणीचा गंध मोगरा, प्रणय मनाचा वाट पाहतो, मम अंगणीचा गंध मोगरा, गंध मोगरा. वाह वाह, खरंच की मदन मंजिरी सजले मीरे, धवल शुभ्र साडीत मैतरा. तर मी मदन मंजिरी धवल शुभ्र साडीमध्ये मैतरा तुझ्यासाठी सजले आणि मनाचा जो प्रणय आहे तो वाट पाहत आहे आणि मम अंगणीचा गंध मोगरा. तर माझ्या अंगणातला जो गंध आहे तो मोगऱ्याचा आहे. अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अजय जेवळीकर सर लिहित आहेत. अजय जेवळीकर सरांनी लिहिलं आहे की फुर्सत नहीं थी कभी किसी को मुड़ के देखने की, अब अरसा गुजर गया है किसी के इंतजार में. तर खूप अप्रतिम सुंदर अशी ही हिंदी रचना